की व्हिटॅमिन B12 कुठेतरी कमी झालेला आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अशक्तपणा, थकवा जाणवणं. बसलेलं असलं तरी सुद्धा थकवा जाणवतो, कुठलंही शारीरिक श्रम केलं नसतं, जेवण बऱ्यापैकी केलेलं असतं, असं थकवा विशेष येण्यासाठी कुठलंही कारण नसतं, पण तरी सुद्धा खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, सुस्ती जाणवते, कुठलंही काम करावंसं वाटत नाही, उभं पडून राहावंसं वाटतं, चुस्त वाटत नाही. दुसरं लक्षण आहे त्वचा निस्तेज दिसते, त्वचेवरती चमक निघून जाते, त्वचेवरती पांढरटपणा किंवा पिवळसरपणा दिसून येतो. तिसरं महत्वाचं लक्षण आहे हातापायामध्ये बधिरता येते, मुंग्या येतात, हातपाय सुन्न पडून जातात, हाताच्या पायाच्या तळव्यामध्ये बारीक सुया टोचल्यासारखं जाणवायला लागतं, करंट लागल्यासारखं जाणवायला लागतं, आग होते, हातापायामध्ये गरमपणा वाटतो आणि अतिशय तीव्र वेदना हातापायामध्ये असतील किंवा संपूर्ण शरीरामध्ये व्हायला लागतात, ज्याला आपण न्यूरॉलजिक पेन असं म्हणतो. त्याचं कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आपल्या नसांच्या वरती जे आवरण असतं ते आवरण व्हिटॅमिन B12 नी बनलेलं असतं. जेव्हा व्हिटॅमिन B12 कमी होतं तेव्हा ते आवरण व्यवस्थित बनत नाही, त्याच्यामध्ये काही तोडफोड होते आणि त्याचा परिणाम म्हणून सगळे जे सिग्नल आहेत ते डिस्टर्ब होतात, मेंदूकडून शरीराकडे येणारे किंवा शरीराकडून मेंदूकडे जाणारे, आणि मध्येच ते मुंग्याच्या स्वरूपामध्ये, करंटच्या स्वरूपामध्ये किंवा वेदनेच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाणवायला लागतात. चौथं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे छातीमध्ये धडधड करायला लागतं, अनामिक भीती मनामध्ये यायला लागते. पाचवं लक्षण आहे ते म्हणजे दम लागायला लागतो, बसलं तरी दम लागतो किंवा थोडं जरी शारीरिक कष्ट केलं की लगेचच दम लागतो. सहावं महत्वाचं लक्षण आहे मेंदूचं काम व्यवस्थित मेंदू पार पाडत नाही, मग गोंधळल्यासारखी अवस्था होते, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, लक्ष केंद्रित व्यवस्थित होत नाही, लक्षात व्यवस्थित राहत नाही, सोबतच अँझायटी असेल, डिप्रेशन, सतत उदासपणा असणं किंवा मूड मध्ये सतत बदल होणं, अनामिक भीती मनामध्ये कुठल्या तरी गोष्टीची सतत वाटत राहणं किंवा चालताना तोल जाणं, शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राखला न जाणं, चक्कर येणं किंवा डोळ्याला अंधारे आल्यासारखी वाटणं. सातवं लक्षण आहे वारंवार तोंड येतं, गालाच्या आतमध्ये, जिभेवरती किंवा ओठाच्या वर खाली आत त्याच्यामध्ये बारीक बारीक छाले यायला लागतात, अल्सर यायला लागतात आणि ते दुरुस्त होत नाहीत, आणि दुरुस्त झाले तरी पुन्हा पुन्हा ते यायला लागतात. गिळायला त्रास होतो, चावायला त्रास होतो किंवा तोंडाला थोडं सुद्धा तिखट अजिबात लागू देत नाही. आठवं लक्षण आहे केस वृक्ष होतात, जास्त प्रमाणामध्ये गळायला लागतात, त्याची क्वालिटी खराब होते, लवकर पांढरे व्हायला लागतात, केसामध्ये कोंडा, केसाची त्वचा कोरडी व्हायला लागते. यासोबतच नख जी आहेत आपली ती नख सुद्धा व्यवस्थित राहत नाहीत, हाताने जरी आपण काढायला लागलो तरी ते नखाचे तुकडे पडायला लागतात किंवा नखांच्या वरती चिरा, भेगा आपल्याला दिसायला लागतात, नख वेडी वाकडी तयार व्हायला लागतात किंवा नखांच्या मध्ये असा खड्डा पडतो, ज्याला आपण स्पून शेप्ड नेल असं देखील म्हणतो. नववं लक्षण आहे ते म्हणजे झोपेच्या संबंधित, झोप व्यवस्थित लागत नाही, झोप अपुरी होते, निद्रानाश होतो, एकदा मध्ये जाग आली की पुन्हा झोपच लागत नाही, ज्याला आपण टकली पडणं असं म्हणतो. आणि 10वं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अपचन, पचन व्यवस्थित होत नाही, खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही आणि भूक देखील कमी होण्याची शक्यता या व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमध्ये आपल्याला दिसून येते.